सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचं जे काही 28 ते 31 डिसेंबरचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी पाहूया. 30 डिसेंबर रोजी अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोठे विचारलं तर अयोध्या या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे हे अमृत भारत एक्सप्रेस काय आहे हे या ठिकाणी पाहूया. हाय स्पीड असणाऱ्या वंदे भारतचे हे स्लीपर व्हर्जन आहे. या ठिकाणी ही रेल्वे पण तुम्हाला पाहिजे आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. चीनने कोणते रॉकेट अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहे? तर लाँग मार्च 11 रॉकेट हे चीनने सध्या प्रक्षेपित केलेलं आहे. चीनबद्दल आपण आता या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. चीनचे जे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? शी जिनपिंग आहेत. चीनची राजधानी कोणती आहे? तर बीजिंग ही चीनची राजधानी आहे. चीनचं चलन विचारलं तर रेनबिनी हे चलन आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. प्रश्न क्रमांक 3 पहा. नवीन टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धेचे नाव काय आहे? तर इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच काय? ISPL. तुमच्यासाठी हा फुल फॉर्मसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी इतर थोडक्यात माहिती पाहूया. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL हे ISPLचे उद्घाटन आहे ते 2 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान झालेलं आहे. हे कोठे आयोजन करण्यात आलेले? मुंबई या ठिकाणी. यामध्ये किती संघ सहभागी आहेत असं विचारलं तर एकूण 6 संघ यामध्ये सहभागी आहेत. आणि ही एक नवीन टेनिस बॉल T10 क्रिकेट स्पर्धा आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या ऑपरेशन समृद्धी संरक्षक म्हणजेच काय? ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन उपक्रमाचा उद्देश काय आहे? लाल समुद्राच्या प्रदेशातील सागरी सुरक्षा आव्हानांवर लक्ष केंद्रित करणं हे याचा मुख्य उद्देश आहे. आता या ठिकाणी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी संयुक्त सागरी दलाअंतर्गत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नवीन बहुराष्ट्रीय सुरक्षा उपक्रम ऑपरेशन समृद्धी संरक्षक म्हणजेच काय? ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन याची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा. RBIने CS राजन यांना कोणत्या बँकेचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे? तर कोटक महिंद्रा बँक या बँकेचं त्यांना अध्यक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. तर या ठिकाणी 1 जानेवारी 2024 पासून ते अध्यक्ष होणार आहेत. आणि यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलं तर प्रकाश आपटे हे यापूर्वीचे अध्यक्ष आहेत. आता कोटक महिंद्रा बँकेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. ही तुम्हाला स्ट्रॅटेजी महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला कमेंट्समध्ये सांगत आहे की या कोटक महिंद्रा बँकेची स्थापना आहे ती कधी झालेली आहे, कोणत्या साली झालेली आहे, हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सर्वांनी कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न पहा. भारतातील कोणत्या राज्याला देशाची पेट्रो राजधानी म्हणून मान्यता मिळालेली आहे? तर गुजरात राज्याला पेट्रो राजधानी म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. कोणता आहे? तर RIL म्हणजेच काय? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिफायनरी आहे. भरूच जिल्हा आहे तर त्या ठिकाणी OPAL पेट्रोल केमिकल संकुलन आहे. हे दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे पॉईंट आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्दिष्ट काय आहे? तर सरकारी कल्याणकारी योजनांचा प्रचार करणं हे या विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्दिष्ट आहे. आता याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या योजनेमध्ये विविध सरकारी कल्याणकारी योजनांचा सहभाग आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेली सरकारी मोहीम आहे. PM गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत योजना, दीनदयाल अंत्योदय योजना व इतर सर्व योजनांचा सहभाग आहे. या यात्रेअंतर्गत हरियाणामध्ये 3439 जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नवीन नामकरण कोणते केलेले आहे? तर अयोध्या धाम स्टेशन असं नवीन नामकरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. जपानच्या कोणत्या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग करणे असे आहे? तर H2A अग्निबाण मोहीम आहे आणि याचं उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग करणं असं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा.
गॉड ऑफ केऑस या लघुग्रहाला रोखण्यासाठी नासाने कोणते मिशन सुरू केलेले आहे? तर OSIRIS अपेक्स हे जे काही मिशन आहे ते नासाने सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, अपोसिस नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ येत आहे. यालाच गॉड ऑफ केऑस म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. अपोसिस या दोघांची टक्कर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या मोहिमेचे अगोदरचे नाव म्हणजे याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी याबद्दल नासाने जे काही उपक्रम चालू केलेला आहे, तर त्याची जी काही माहिती घ्यायची आहे, तर त्या उपक्रमाचं नाव आहे ते पहिलं काय होतं, OSIRIS REX हे नाव होतं. परंतु त्याचं नाव यापूर्वी होतं, पण आता पुन्हा त्याचं नाव बदलून काय केलेलं आहे, APEX म्हणजे एपेक्स हे ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा, मिस अँड मिसेज महाराष्ट्र 2023 सौंदर्य स्पर्धेतील मिसेज महाराष्ट्र 2023 या श्रेणीमध्ये ब्युटी विथ पर्पज हा पुरस्कार कोणी मिळवलेला आहे? तर डॉक्टर शालिका भटनागर यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा, कोणत्या राज्यात कार्बो युवा महोत्सव 2024 होणार आहे? तर आसाम. आणि कधी विचारलं तर 17 जानेवारी या दिवशी होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नीना सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. CISF म्हणजेच काय, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच काय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. याची स्थापना कधी झाली? 10 मार्च 1969 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा, सर्वोत्कृष्ट ब्रँड पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तो कोहिनूर समूह म्हणजेच कोहिनूर ग्रुपला या सर्वोत्कृष्ट ब्रँड पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता कोहिनूर समूहाचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत? तर कृष्णकुमार गोयल हे त्यांचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा, अलीकडेच विकसित करण्यात आलेल्या हिंदुस्तान टर्बो फॅन इंजिनची किती क्षमता आहे? तर 25 किलोन्यूटन एवढी त्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे HAL एरो इंजिन संशोधन आणि विकास केंद्राद्वारे हे विकसित करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा, उत्कल रंजन साहू हे कोणत्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे? तर राजस्थानचे ते महासंचालक झालेले आहेत. आणि यापूर्वी कोण होतं महासंचालक? तर उमेश मिश्रा हे महासंचालक होते. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पाहूया, कोणत्या देशाने ब्रिक्समध्ये सहभागी होण्याचा निर्णय बदललेला आहे? तर अर्जेंटिना या देशाने ब्रिक्समध्ये सहभागी होणार होते, पण त्यांनी त्यांचा निर्णय बदललेला आहे. आता 1 जानेवारी 2024ला सहभागी होणार होता. आता या ठिकाणी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे राष्ट्राध्यक्ष आहे जेवियर मिलेई. आता ब्रिक्समध्ये कोणकोणते देश आहेत? ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका. ब्रिक्सची स्थापना कधी झाली? 16 जून 2009 रोजी. आणि त्याचं मुख्यालय कुठे आहे? तर शांघाई, चीन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा, खोल समुद्रातील खणकाम आणि संसाधनाचा शोध घेण्यासाठी कोणते ड्रिलिंग जहाज विकसित करण्यात आलेलं आहे? तर मेंग जियांग हे आहे जहाजाचं नाव आहे. ही जगातील सर्वात खोल ड्रिलिंग करणारी प्रगत ड्रिलिंग प्रणाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागापासून 11,000 मीटरपर्यंत पोहोचण्याचं कार्य ही जहाज हा एक लास्टचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 18 पहा, कृषी अर्थशास्त्र आणि ग्रामीण विकासातील उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणाला ISAE पदवी मिळालेली आहे? तर P. इंदिरा देवी यांना ही पदवी मिळालेली आहे. ISAE इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हा त्याचा फुल फॉर्म पण सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर महिन्यातील जे काही इम्पॉर्टंट दिवस आहेत, इम्पॉर्टंट जे काही डेज आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन असतो. त्याचप्रमाणे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे BSF स्थापना दिवस आहे. 2 डिसेंबर रोजी जागतिक संगणक साक्षरता दिवस आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे. आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आहे. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन आहे. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे.
6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे. यानंतर 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. त्याचप्रमाणे 7 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे. 8 डिसेंबर रोजी बोधी दिन आहे. 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिवस आहे. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे. 12 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिन आहे. 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे. 16 डिसेंबर रोजी विजय दिवस आहे. 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन आहे. त्याचप्रमाणे 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आहे. 19 डिसेंबर रोजी गोवा स्वातंत्र्य दिन आहे. 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस आहे. 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस आहे. 23 डिसेंबरला किसान दिवस आहे. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे. 25 डिसेंबरला सुशासन दिन भारत आहे. हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा.